माता पित्याचं पूजन करावं, आई बापाने आपली यात्रा केली त्यांचं पूजन घडावं, आपले आजोबा जे आहेत त्यांचे काहीतरी पूजन आपल्याला घडावं, या विशुद्ध हेतून असा हा कार्यक्रम सगळा 3 दिवसाचा ठेवलेला आहे बरं का. याच्यानं काय होतं सांगा, मी ह्याच्यात थोडासा मी विचार केला तेव्हा मला असं लक्षात आलं की हे लोक यात्रा करून धडपड करून पुण्य मिळवून आहे, बरोबर आहे. सगळी यात्रा केली, एवढी धडपड केली, एवढे श्रम केले, यांना पुण्य लागलं, पण यांना लागलेलं सगळंच्या सगळं पुण्य यांची पूजा केली की पोराला आपोआप लागतं. मायबापाला सगळ्या तीर्थक्षेत्राच्या अग्रभागी ज्ञानेश्वर महाराजांनी ठरवलं की नाही, सगळं तीर्थाचे अधुरे पाय पडायला येऊ नका, सगळं तीर्थाची अधुरे जी एका माता पितरे तया सेवेचे केर शरीरे दोनकी. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं सगळ्या तीर्थक्षेत्राच्या अग्रभागी कोण आहे, सगळ्या तीर्थक्षेत्रापेक्षा मोठं कोण आहे, प्रत्येकाला त्याचे मायबाप सगळ्या तीर्थक्षेत्रापेक्षा मोठे आहेत बरं का. सगळ्या तीर्थक्षेत्रापेक्षा मायबाप मोठे असल्यामुळं बघा, माता पित्याची सेवा केली, मायबापाने नुसता नमस्कार केला, आपल्याला सगळ्या तीर्थक्षेत्राची यात्रा घडते. अशा पद्धतीचे वर्णन अनेक ठिकाणी. ते गणपतीला अग्रपूजेचा मान प्राप्त झाला, त्याच्यात वेगळ्या वेगळ्या कथा आहेत, वेगवेगळी कारण. त्यांनी पृथ्वी प्रदक्षिणा केली, सगळ्यात प्रथम पृथ्वी प्रदक्षिणा करून आले म्हणून त्यांना अग्रपूजेचा मान प्राप्त झाला. ते कैलासाला, सत्यलोकाला आणि वैकुंठाला एकदम लवकर जाऊन आले, सगळ्यात आधी जाऊन आले सगळ्या देवाच्या, म्हणून त्यांची अग्रपूजा. हे जे सांगितलं जातं ना, त्याच्यात काय झालं होतं, एकच झालं होतं, सगळे देव जमा झाले. सगळ्या देवामध्ये आता सगळ्या देवाचं पूजन करायचंय, कुठून सुरुवात करायची, पहिला मान कोणाला द्यायचा, अग्रपूजा. अग्रपूजा म्हणजे काय, पहिला पूजेचा मान कोणाला द्यायचा, असा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा तिथं असं ठरलं की सगळ्या पृथ्वीची प्रदक्षिणा करून जो देव सगळ्यात आधी परत येईल त्याची अग्रपूजा ठरली. मग इंद्र आपला ऐरावतावर बसून निघाला, कार्तिक स्वामी मोरावर बसून निघाला, हे सगळे आपल्या आपल्या वाहनावर बसून निघाले खरं. पण गणपतीनं काय केलं, गणपतीनं काही विचार केला नाही, त्या सगळ्या देवाला जाऊ दिलं आणि सगळे गेल्याच्या नंतर भगवान शंकर पार्वती तिथं बसवले, त्यांना नमस्कार केला आणि त्यांना सांगितलं, माता होती बडी भूमीसे पिता स्वर्ग से उच्च महान. बरं का, माता ही पृथ्वीपेक्षा मोठी असते, पिता स्वर्गापेक्षा मोठा असतो. हे शास्त्र मला माहिती असल्यामुळं मी तुम्हाला एक प्रदक्षिणा करून पृथ्वी प्रदक्षिणा झाली, हे शास्त्राच्या आधारानं सिद्ध करतो. बड़ी भूमि से पिता स्वर्ग से उच्च महान, यही सोच कर श्री गणपती ने की प्रदक्षिणा तज अभिमान. आपला सगळा अभिमान सोडून गणपती बाप्पाने त्यांना दोघांनाही प्रदक्षिणा केली आणि म्हणले की बाबा इथे एक पृथ्वी प्रदक्षिणा करायचं ठरलं होतं, माझं पृथ्वीलाही प्रदक्षिणा करून झालं, स्वर्गालाही प्रदक्षिणा करून झालं. पिता स्वर्ग से उच्च महान, स्वर्गाला माझी प्रदक्षिणा झाली. म्हणले निवांत तिथं बसून राहिल्याच्या सगळ्या देवांना असं वाटलं होतं आमची वाहनं वेगवान आहेत, त्याचं वाहन मंदिर आहे, एवढं मोठं याचं पोट आहे, कधी हा बाबा जायचा, कधी याची पृथ्वी प्रदक्षिणा व्हायची, असा सगळ्याच्या मनात होता. पण गणपती बाप्पा निवांत होते आणि गणपती बाप्पा निवांत असलेले पाहून भगवान शंकराने हसून सगळे देव आल्याच्या नंतर इथं बसून म्हणे याची प्रदक्षिणा तेव्हाच झाली असं जेव्हा सांगितलं, सगळे देव म्हणले हा निघालेलं सुद्धा आम्ही पाहिलं नाही, रस्त्यात कुठे आम्हाला भेटला नाही आणि याची प्रदक्षिणा अगोदर झाली असं कसं म्हणतात. त्यांनी सांगितलं त्यांनी काय केले ते विचारा. शंकराने सांगितलं गणपतीनं काय केलं ते त्याला विचारा. मग गणपतीने सांगितल्याच्या नंतर सगळं म्हणलं आम्हाला लक्षातच आलं नाही. आता त्याला काय करणार, बाकीच्या लोकांना लक्षात आलं नाही, त्याला काय करणार. याचा अर्थ काय झाला, पृथ्वीच्या प्रदक्षिणेचं पुण्य आईच्या प्रदक्षिणेमध्ये आणि स्वर्गाच्या प्रदक्षिणेचं पुण्य बापाच्या प्रदक्षिणेमध्ये जर असेल तर माय बापाची पूजा सगळ्या तीर्थक्षेत्राच्या यात्रेचा एक नमस्कार केला तर त्याच्यातून काय पुण्य प्राप्त होतं याचा विचार आहे बरं का. एक नमस्कार, आपलं सगळं पूजा वगैरे काम झाल्याच्या नंतर मायबापाला नमस्कार जो करायचा असतो त्याच्यात आईला केलेला एक नमस्कार माणसाला किती पुण्य देतो त्याचं वर्णन केलेलं आहे. भूप्रदक्षिण षटकेन काशी यात्रा आयुतेन च सेतुबंध शतस्नानैः तत्फलं मातृवंदने. आईला आमच्या चॅनल संत महिमाला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका.